नागपूरमध्ये निष्काळजीपणाचा बळी. इलेक्ट्रिक करंट लागून एका निष्पाप कामगाराचा मृत्यू. सार्वजनिक ठिकाणी उघड्या केबल्सचा धोका पुन्हा समोर. नागपूरच्या गिट्टी खदान परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. इलेक्ट्रिक करंट लागल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचं नाव महेंद्र निळखंड कामठे, वय 48 वर्ष असून ते वाडी परिसरातील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार जय विघ्नहर्ता कॉलनी गंगानगर येथील आठवडी बाजाराच्या मोकळ्या जागेत ते फुटपाथवर बसून काम करीत होते. यावेळी त्यांच्या हाताचा स्पर्श जमिनीखाली गेलेल्या इलेक्ट्रिक केबल्सच्या जॉईंटला झाला आणि त्यांना जोरदार करंट लागला. या धक्क्यामुळे ते तात्काळ बेशुद्ध पडलेत. स्थानिकांनी त्यांना तातडीने मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलंय. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उघड्या आणि असुरक्षित केबल्समुळे नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी गिट्टी खदान पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. एक छोटासा निष्काळजीपणा आणि एका कुटुंबाचा आधार कायमचा हिरावला. अशा घटना थांबणार कधी, हा मोठा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा आहे. गंगानगर या परिसरामध्ये आठवडे बाजार असतो. त्या आठवडे बाजारामध्ये मोकळ्या मैदानामध्ये संध्याकाळच्या वेळेला रात्री 10 वाजता एक भाजी विक्रेता एका पोलच्या शेजारी, इलेक्ट्रिक पोलच्या शेजारी बसलेला होता. तर त्याचा जे इलेक्ट्रिक पोलची जी वायर आहे ती जमिनीत गेलेली होती. तिथे त्याचा हात त्या वायरला लागल्यामुळे त्याला तिथे झटका बसला आणि तो बेशुद्ध झाला. ते बेशुद्ध झाल्यानंतर आमची टीम तिथे पोलीस पोचले आणि त्याला तात्काळ आपण हॉस्पिटलमध्ये पोचवले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलेले आहे. अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे आणि आपण त्याबद्दल पोलीस स्टेशनला मार्ग दाखल केलेला आहे.